ॲनालॉग पनीर काय आहे? हे 1 वर्षानंतर बंदी वाढवणार का? तुकाराम मुंडेंनी सगळंच सांगितलं. म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही. राज्यभरात आमच्या विभागाकडून कारवाया सुरू आहेत. शाळेबाहेर सकस आहाराचे आदेश दिले आहेत आणि त्याचं पालन सुरू आहे. फूड सेफ्टी आयुक्तांना काही अधिकार आहेत. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फूड सेफ्टी आयुक्तांना काही काळासाठी किंवा वेळेसाठी बंदी घालण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे. ॲनालॉग पनीर म्हणून नॉन डेअरी पनीर विकलं जातं. त्याचे विपरीत परिणाम होतात म्हणून महाराष्ट्रात 30 जुलै रोजी नोटिफिकेशन काढून उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर वितरणावर बंदी घालण्यात आल्याचं पुढे त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर 1 वर्षासाठी ही बंदी घालण्यात आलेली आहे. पुढे लागली तर ही बंदी वाढवली जाईल असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. विभागाकडे अनेक तक्रारी होत्या, त्यावर चर्चा देखील सविस्तर झालेली आहे. विधिमंडळ सभागृहात देखील चर्चा झाली आहे. त्यानंतर मार्केटमधून पनीरचे 308 नमुने घेतले. त्यामध्ये 89 सबस्टँडर्ड, 38 असुरक्षित आढळले. 32% नमुन्यांमध्ये सुरक्षितता नसल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. पनीर हा दुधाचा पदार्थ आहे, पण ॲनालॉग पनीरमध्ये नॉन दुग्धजन्य पदार्थ आढळले. काही लोकांची दिशाभूल होते म्हणून आदेश दिले आहेत. छुप्या पद्धतीने हे ॲनालॉग विकले जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याच बाबतीतले सगळेच आदेश उत्पादन प्रक्रिया करणारे वाहतूकदार, वितरक, विक्रेते यांच्यावर बंधनकारक आहेत. त्यामुळे हॉटेल देखील ॲनालॉग वापरू शकत नाही. या ॲनालॉग पनीरमध्ये प्रोटीनपेक्षा वनस्पती चरबी आढळलेली आहे. स्निग्धांश जास्त आहेत म्हणून हे आदेश काढण्यात आलेले आहेत. ॲनालॉग पनीरसाठी कोणताही स्टँडर्ड नाही, अशी माहिती मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये ॲनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे ॲनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत त्याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. आय रिपीट, संपूर्ण महाराष्ट्रात ॲनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली. 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढं कंटिन्यू करायचे असेल तर मग त्या दरम्यान परत रिपीट आपण आदेश करतो. म्हणून ते प्रोहिबिशन ऑर्डर ऑन ॲनालॉग और नॉन ॲनालॉग पनीर और नॉन डेअरी पनीर याच्यावरती वी हॅव प्रोहिबिटेड दिस आयटम फॉर प्रोडक्शन, स्टोरेज, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड सेल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 30th July 2026. दिस इज ॲज पर द सेक्शन 32A. हे आपला जो फसायचा कायदा आहे 2006चा कलम 30(2)अ अंतर्गत आपण केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.